नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार पियूषिका ग्रंथी पिट्यूटरी ग्लॅंड जीएनएम आणि एएनएम फर्स्ट इयर स्टुडंटना बायोसायन्समध्ये जीएनएमच्या विचारला जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया। ही पिट्यूटरी ग्लॅंड म्हणजे पियूषिका ग्रंथीची डायग्राम आहे, तर त्याचे तुम्ही लेबल्स करू शकता अशा प्रकारे मी केल्याप्रमाणे, किंवा तुमच्याकडे असेल तेही करू शकता, तुमच्या नर्सिंग ट्युटरने शिकवलेले असेल त्याप्रमाणे करूया। तर आता आपण 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, पिट्यूटरी ग्लॅंड। ठीक आहे, तुम्हाला 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो। तर आपण बघूया। तर सगळ्यात महत्त्वाचं पियूषिका ग्रंथी किंवा पिट्यूटरी ग्लॅंड यालाच ग्रंथीला हायपोसिस असं म्हटलं जातं। तर आता हिचे थोडक्यात आपण माहिती लिहायची तुम्हाला। ह्याचा आकार कसा आहे, आकारला अंडरलाईन करायचा आणि पुढे असे 2 डॉट लिहून पुढे तुम्हाला माहिती लिहायचं। तर साधारण लंब गोलाकार असतो याचा आकार किंवा अंडाकृती असतो। आकारमान साईज किती आहे, तर लंबी साधारणपणे 15 मिमी, तर व्यास 5 मिलीमीटर इतका आहे। वजन याचं 5 ते 7 ग्रॅम आहे पिट्यूटरी ग्लॅंडचं। रंग ह्याचा लालसर करडा रंग असतो। त्याच्यानंतर स्थान कुठे आहे, पिट्यूटरी ग्रंथी मेंदूच्या तळाशी स्पिनॉइड बोनच्या सेला टर्सिका या खोलगट भागात आहे। त्यानंतर वरील बाजूस हायपोथॅलॅमसला देठासारख्या स्टॉल्क भागाने जोडलेली आहे। देठातील क्लिष्ट रक्तवाहिन्या मज्जातंतू यामुळे हायपोथॅलॅमस व पिट्यूटरी ग्रंथी यामध्ये सतत संपर्क साधला जातो। हायपोथॅलॅमस हे पिट्यूटरी ग्रंथातील देठातील रक्तवाहिन्याच्या जाळ्यामार्फत अँटेरियर लोबशी व मज्जातंतूमार्फत पोस्टीरियर लोबशी जोडलेली गेलेली आहेत। त्यानंतर आपण बघूया याची रचना कशी आहे। पिट्यूटरी ग्रंथीचे 3 लोब्स आहेत। ठीक आहे, तर पहिला आहे अँटेरियर पुढील घड अँटेरियर लोब, यालाच ॲडिनो हायपोफायसिस असं म्हणतात। त्याच्यानंतर मधला घड आहे मिडल लोब आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे पाठीमागील घड पोस्टीरियर लोब, यालाच न्यूरो हायपोफायसिस असे म्हणतात। त्याच्यानंतर असं क्लेफ्ट अँटेरियर लोब व मिडल लोब यांमधील भागास क्लेफ्ट असं म्हटलं जातं। तर पिट्यूटरी ग्रंथीच्या पुढील भागाची कार्य आपण बघणार आहोत। तर पिट्यूटरी ग्रंथीच्या प्रत्येक भागाची काय कार्य आहे, तर पिट्यूटरी ग्रंथीच्या पुढील घडापासून खालील हॉर्मोनची निर्मिती होते। ठीक आहे, अँटेरियर लोबपासून खालील हार्मोनची, आणि ह्या प्रत्येक हार्मोनचं काम वेगवेगळं आहे। त्याचा व्हिडिओ मी एक नवीन सेपरेट म्हणून, कारण खूप मोठा झाला असता हा व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये कुठले हार्मोन्स निर्माण होतात, तर इंद्रिय संवर्धक हार्मोन, ग्रोथ हार्मोन्स ह्याचं वेगळं कार्य आहे, याला सोमॅटोट्रॉफिक हार्मोन असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर थायरोट्रॉफिक हार्मोन, याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग, ह्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य आहेत। थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असे म्हणतात, TSH। ठीक आहे, तुम्ही ऐकलं असेल आता शिकताना। त्याच्यानंतर तिसरं आहे आपला ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन। ठीक आहे, त्याच्यानंतर लॅक्टोजेनिक हार्मोन। ठीक आहे, याला प्रोलॅक्टिन असं म्हणतात। ते मदर ज्या असतात ते प्रोलॅक्टिनमुळे दूध निर्मिती होते, तर ह्याला प्रोलॅक्टिन असं म्हणतात। तर गोनॅडोट्रॉफिक हार्मोन, याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात। ठीक आहे, किंवा LH म्हणतात, ल्युटेनायझिंग हार्मोन FSH। त्याच्यामध्ये गोनॅडोट्रॉफिकमध्ये कुठले येतात, तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर त्याला FSH म्हणतात। आणि ल्युटेनायझिंग हार्मोन म्हणजे LH, याला शॉर्ट फॉर्ममध्ये असं म्हटलं जातं। तर अशा प्रकारे ह्या हार्मोनची निर्मिती होते। तर पिट्यूटरी ग्रंथीचा मधला भाग काय करतो, तर पिट्यूटरी ग्रंथीचा हा सर्वात लहान भाग आहे। हा भाग एपिथेलियस सेल्सने बनलेला आहे। या घडापासून स्रवल्या जाणाऱ्या हार्मोनचा मॅलेनोसाइट्सची वाढ व विकासासाठी उपयोग होतो असे समजले जाते। तर मॅलेनोसाइट्स या त्वचेखाली रंगद्रव्ये तयार करतात, त्यामुळे त्वचेला गोरा व काळा गव्हाळी असा रंग येतो। ठीक आहे, मॅलेनोसाइट काय करतो, तर त्वचेखाली रंगद्रव्ये तयार करतात व त्यामुळे त्वचेला गोरा काळा गव्हाळी असा रंग येतो। पिट्यूटरी ग्रंथीचा मधला घोड आहे, म्हणजे जो मधला घड आहे मिडल लोब ऑफ पिट्यूटरी ग्लॅंड। ठीक आहे, त्याच्यामध्ये तो हा कशाने बनला आहे, तर हा भाग एपिथेलियस सेल्सने बनलेला आहे। या घडापासून स्रवल्या जाणाऱ्या हार्मोनचा मेलॅनोसाइटची वाढ व विकासासाठी उपयोग होतो, म्हणजे रंगद्रव्ये त्वचेची निर्माण करण्यासाठी। अशा प्रकारे पिट्यूटरी ग्रंथीची थोडक्यात माहिती होती। आता ह्या हार्मोनचं प्रत्येकाचं काम आहे, जो ऑलरेडी मी त्याचा व्हिडिओ वेगळा बनवेन, कारण ह्याच्यामध्ये खूप मोठा झाला असता हा व्हिडिओ। तर सगळ्यात महत्त्वाचं रचना 5 मार्काला लिहायचं आहे। आणि हा तुम्हाला मी जो नेक्स्ट व्हिडिओ बनवेन, कदाचित 1-2 दिवसात मी प्रयत्न करते, त्याच्यातलं थोडक्यात
प्रत्येक हार्मोनची एक 2-2 ओळीत माहिती लिहून तुम्ही पिट्युटरी ग्लँडचा 5 मार्काचा क्वेश्चन फिलअप करू शकता, किंवा इतकी माहिती लिहिली तरी पण हरकत नाही आहे. पण आता कारण हा 5 मार्काला इनाफ आहे क्वेश्चन. पण प्रत्येक हार्मोनची थोडक्यात तुम्हाला 1-2 ओळीत माहिती लिहिणं गरजेचं आहे. तर त्याची सविस्तरचा व्हिडिओ मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये घेऊन येईन. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.